देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देव प्रेम आहे आणि आजही तो आपलं प्रेम प्रकट करत आहे. देवाने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपलं महान प्रेम प्रकट केलं आहे. येशू ख्रिस्त यासाठी जगात आला की संपूर्ण मानवजातीच्या पापांचे शाप त्याने स्वतःवर घ्यावेत. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो की प्रभू येशूने माझ्या पापांचं ओझं घेतलं आहे, त्याला देव पिता पापांची क्षमा देतो, त्याच्या जीवनावर आशीर्वाद देतात आणि त्याला स्वर्गातलं अनंत जीवन प्राप्त होतं. ज्याने आपल्याला घडवलं, ज्याने आपल्याला या जगात पाठवलं, ज्याने आपल्याला जीवन दिलं आणि ज्याने आपल्याला आतापर्यंत जिवंत ठेवलं आहे, तो देव खरोखर प्रेम आहे. खऱ्या मनाने त्याच्यावर विश्वास ठेवा आणि त्याचा अनुभव घेऊन पहा की तो किती चांगला आहे. पूर्ण बायबल पान नंबर 149, योहानाचं शुभवर्तमान अध्याय 13 वचन 34 आणि 35 मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या. मी तुम्हास नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी. तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे जग सोडायच्या अगोदर प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना नवीन आज्ञा दिली. तो शिष्यांना सांगतोय, मी तुम्हाला नवीन आज्ञा देत आहे आणि ही आज्ञा अशी आहे की तुम्ही एकमेकांवर प्रेम करावं, तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. जशी मी तुमच्यावर प्रीती केली, जसं मी तुमच्यावर प्रेम केलं, तसं तुम्ही सुद्धा एकमेकांवर प्रेम करावं. तुमचं एकमेकांवर प्रेम असलं म्हणजे त्यावरून सगळे ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू त्याच्या शिष्यांना प्रेमाची आज्ञा देत आहे. सोपी आज्ञा आहे, एकदम सोपी, परंतु फक्त वाचण्यासाठी आणि ऐकण्यासाठी सोपी आहे, करण्यासाठी फारच कठीण आहे. मी तुम्हाला नवीन आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रेम करा. जसं मी तुमच्यावर प्रेम केलं तसं तुम्ही एकमेकांवर प्रेम करा. येशू ख्रिस्त जगातला एक महान गुरु होऊन गेला आणि या महान गुरुने एक अतिशय साधी आज्ञा दिलेली आहे. साधी, सरळ, म्हणजे अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यांना समजेल. या आज्ञेमध्ये काहीही कठीण भाग नाहीये, किचकट भाग नाहीये. एकदम सरळ भाषेत आणि सोप्या भाषेत तो सांगतोय, मी तुम्हाला नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रेम करा. जसं मी तुमच्यावर प्रेम केलं तसं तुम्ही पण एकमेकांवर प्रेम करा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एक साधा सोपा सरळ नियम दिलेला आहे, तुम्ही एकमेकांवर प्रेम करा. हा जो नियम, ही जी आज्ञा येशूने दिलेली आहे, ही अतिशय साधी दिसते, परंतु ती पाळणं तेवढं सोपं नाहीये.
पण प्रत्यक्षात जर लोकांनी ही आज्ञा पाळायची सुरुवात केली आणि सगळे जर एकमेकांवर प्रेम करायला लागले तर काय होईल? जसा आकाशाच्या वर स्वर्ग आहे तसा या पृथ्वीच्या वर एक स्वर्ग तयार होईल. हालेलुया, 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 हालेलुया. इथे जगामध्ये अवस्था वाईट झालेली आहे. अतिशय क्लेशाने आणि दुःखाने लोकांची जीवनं भरून गेलेली आहेत. काही लोक जेव्हा प्रार्थनेसाठी येतात तेव्हा त्यांना असं वाटतं की इथून घरीच जाऊ नये. प्रार्थनेसाठी आल्यानंतर घरात परत जायला का वाटत नाही? जगात परत जायला का वाटत नाही? कारण जग वाईट बनलेलं आहे, दुष्ट बनलेलं आहे. जगाची वाईट स्थिती झालेली आहे. जगाची जी काही दुरावस्था झालेली आहे याला एकच खरं कारण आहे आणि ते खरं कारण म्हणजे माणसांची अंतकरणं दगडासारखी कठीण झालेली आहेत आणि कुणीही कुणावर प्रेम करायला तयार नाहीये. माणसाची प्रगती खूप झालेली आहे. पूर्वीच्या काळी लोक एका गावातून दुसऱ्या गावात पायी चालत जायचे किंवा घोड्यावरून, उंटावरून, बैलगाडीतून प्रवास करायचे. त्यामुळे एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी जायला एक एक दिवस, दोन दोन दिवस लागायचे. पण आत्ता चांगल्या चांगल्या गाड्या आलेल्या आहेत. एका गावातून दुसऱ्या गावात जायला एक दिवस नाही तर 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं पुरेशी होतात. एका देशातून दुसऱ्या देशात जायचं म्हटलं म्हणजे पूर्वीच्या लोकांना महिने लागायचे. पण आता विमान आलेलं आहे. तुम्ही विमानातून काही तासामध्ये एका देशातून दुसऱ्या देशात जाऊ शकता. महिने प्रवास काही तासांवरती आला. काय झालं? माणसांची प्रगती झाली. पूर्वी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर संपर्क करायचा असेल तर लोकांकडे फोन नव्हता. नंतर फोन आले, ते सुद्धा लँडलाईन फोन. लँडलाईन फोन आता तुमच्या घरात कोणाकडे नसतील, कुठेतरी कंपनीमध्ये किंवा ऑफिसमध्ये शिल्लक राहिले असतील. बाकी लँडलाईन फोन आता लोकांच्या घरात नाही. पूर्वी एखाद्या गावामध्ये एका किंवा 2 माणसाच्या घरी लँडलाईन फोन असायचा आणि त्यांचा कोणी नातेवाईक बाहेर असेल तर ह्या ठिकाणी फोन येणार, सांगितलेल्या वेळेत फोन येणार. काय अवस्था होती? आणि आता प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे. रस्त्यावर भाजी विकायला बसलेली आहे, तिच्या पण हातात मोबाईल आहे. आणि ट्रेनमध्ये फेरीवाले फिरतात, त्यांच्या पण हातात मोबाईल असतो. इथे बसून तुम्ही अमेरिकेत संपर्क साधू शकता अर्ध्या मिनिटाच्या आत. इथे बसून तुम्ही जपानला फोन करू शकता, इंग्लंडमध्ये माणसाशी बोलू शकता, कुठेही बोलू शकता, जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही. काय झालं? प्रगती झाली, उन्नती झाली, माणसाची प्रगती झालेली आहे. पूर्वीच्या काळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संपर्क करायला किती धडपड करावी लागायची. पूर्वी लोक दुसऱ्यांना पत्र पाठवायचे, टपाल. आता पत्र पाठवायची गरज नाही. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आणि दुसऱ्या देशात जर असेल तर ते पत्र पोहोचायला किती महिने लागायचे. आता सुंदर ईमेल सिस्टम आलेली आहे. तुम्ही इकडे ईमेल सेंड करा, अर्ध्या मिनिटाच्या आत, मिनिट कशाला बोलायला पाहिजे, काही सेकंदाच्या आत तो माणूस जगाच्या कोपऱ्यात कुठेही असो त्याला तुमचं टपाल मिळतं. काय झालं? प्रगती झाली, उन्नती झाली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कपड्यांच्या बाबतीत पण प्रगती झाली. पूर्वीच्या काळी लोक कसे कपडे घालत होते आणि आता कसे कपडे आले. पूर्वीच्या काळी म्हणे कपडे पण फार महागडे होते, कारण तेव्हा हाताने कापड विणलं जायचं. आता हाताने कापड विणायची गरज नाही. आता मोठाली यंत्र आलेली आहेत. हजारो मीटर कापड काही क्षणामध्ये तयार होतं. झालं काय? प्रगती झाली. ही सगळी प्रगती आहे, उन्नती आहे. पण ही जी प्रगती आणि उन्नती आम्ही ज्याला म्हणतो, ही सगळी बाहेरची प्रगती आणि बाहेरची उन्नती आहे. खऱ्या अर्थाने माणसाची अधोगती झालेली आहे. अधोगती. लोक म्हणतात माणूस पुढे गेला, विज्ञान पुढे गेलेला आहे, पुष्कळ प्रगती झालेली आहे.
पूर्वीच्या काळी लोकांच्या जीवनात जो आनंद होता आणि पूर्वीच्या काळी लोकांच्या जीवनात जी शांती होती ती आज आहे का हो? का नाहीये? पूर्वीच्या काळी लोक बिचारे पायी चालत चालत मैलोन मैल तासन तास चालत प्रवास करायचे. आता मस्त तुम्ही मोटरसायकलवर बसता, कारमध्ये बसता आणि पटकन दुसऱ्या ठिकाणी पोहोचता. मग आता ते हसू का नाहीये? आता ती शांती का नाहीये? पूर्वीच्या काळी आई वडील, त्यांचे 4 मुलगे, 4 सुना, त्यांची नातवंड सगळे एका घरात राहायचे. दुपारच्या वेळेला सगळे एकत्र हसत जेवायचे, रात्रीच्या वेळेला सगळे एकत्र हसत जेवायचे. आता कुठे आहे तो आनंद? आता आई वडिलांना जर 4 मुलगे असतील तर मोठ्या मुलाचं लग्न झाल्यानंतर आठवड्याभरातच त्याची कुरकुर सुरू होते. माझ्या बायकोला इकडे राहायचं नाहीये, मी वेगळा चाललो राहायला. माझ्या बायकोला राहायचं नाही म्हणून लग्नानंतर अवघ्या काही दिवसातच तो आई वडिलांपासून वेगळा राहायला जातो. तेव्हा दुसरा मुलगा म्हणतो, हा माझा मोठा भाऊ मूर्ख निघाला. बायकोचं ऐकलं त्याने. जेव्हा मी लग्न करेन ना तेव्हा मी असं कधीच करणार नाही. मोठा भाऊ मूर्ख निघाला, त्याने बायकोचं ऐकलं, पण मी माझ्या बायकोचं ऐकून आई वडिलांना कधी सोडणार नाही. मग त्याचं लग्न झालं की मग त्याची पण कुरकुर सुरू होते. ते शब्द विसरून गेला की मी बायकोचं ऐकणार नाही आणि आई वडिलांना सोडणार नाही. दुसरा पण गेला पक्षासारखा उडून, तिसरा पण जातो उडून, चौथा पण जातो उडून आणि म्हातारे आई वडील आयुष्याच्या शेवटी एकमेकांच्या तोंडाकडे बघत दिवस काढतात. मोबाईल आला, कॉम्प्युटर आला, चांगले भारी कपडे आले, गाड्या आल्या, घरं पण बदलली. पूर्वीची घरं कशी कौलाची होती, पावसाळ्यामध्ये कसं टप 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 गळत राहायचं, गेली ती घरं. आता मस्त सिमेंट कॉन्क्रीटची घरं आली, पक्की मजबूत. सुनामी आल्यावरती मजबूत कुठच्या कुठे जातात ते वेगळं, पण आता बोलतात पक्की घरं. पूर्वीच्या काळी घराची सिस्टम किती वेडी होती, लाकडाची घरं, कौलाची घरं. आता मस्त सिमेंट कॉन्क्रीटची RCC घरं आलेली आहेत. सगळं सुधारलं, बाहेरच्या सगळ्या गोष्टी सुधारल्या. बिघडलं काय? माणसाचं हृदय बिघडलं. तो आनंद जो कौलाच्या घरात मिळत होता तो आज RCC घरात मिळत नाहीये. ती शांती त्या एकत्र कुटुंबात जी मिळत होती ती आज विभक्त कुटुंबामध्ये मिळत नाहीये. झालं काय? आम्ही म्हणतो उन्नती झाली, प्रगती झाली. ही खरी प्रगती नाहीये, ही बंडल प्रगती आहे, फसवी प्रगती आहे. सैतानाने माणसाला फसवलेलं आहे. तुझी प्रगती झाली, तुझी प्रगती झाली, तुझी प्रगती झाली. अजिबात नाही, माणसाची अधोगती झालेली आहे. जर एक पुरुष आणि त्याची बायको जर स्वतःच्या आई वडिलांना प्रेम देऊ शकत नाही तरी देवाच्या दृष्टीने ते भिकाऱ्यापेक्षा वाईट आहेत. तू स्वतःच्या आईला म्हातारपणात प्रेम देऊ शकत नाही, तुझा बाप ज्याने तुला एवढं शिक्षण देण्यासाठी घाम गाळला त्याला तू म्हातारपणात प्रेम देऊ शकत नाही. तुझी ती पदवी आणि तुझं ते शिक्षण याला देव कचरा समजतोय, कचरा. उन्नती झाली, प्रगती झाली जेव्हा लोक म्हणतात तेव्हा मला पण हसायला येतं. कसली उन्नती आणि कसली प्रगती? तुम्हाला तुमच्या म्हाताऱ्या बापाला आणि आईला पोसता येत नाही, तुम्हाला दुसऱ्यावर प्रेम करता येत नाही. रस्त्याने जाताना भिकारी दिसतो, त्याला काहीतरी खायला द्यावं किंवा 1-2 रुपये की 5 रुपये त्याला द्यावेत, एवढी सुद्धा दया तुमच्या मनात येत नाही. तुमच्या हृदयाचा झालाय दगड आणि तुम्ही कशाला प्रगती आणि कशाला उन्नती म्हणताय? हालेलुया, हालेलुया. ज्याला दुसऱ्यांबद्दल कळवळा येतो, ज्याला दुसऱ्यांची दया येते आणि जो कळवळ्याने खऱ्या प्रेमाने दुसऱ्यांना मदत करतो त्या माणसाची खऱ्या अर्थाने प्रगती झालेली आहे. कदाचित तो शिकलेला नसेल, जगाच्या दृष्टीने अनपढ असेल. अशिक्षित लोक, ज्याला लिहिता वाचता येत नाही, अशी माणसं जगाच्या दृष्टीने वेडी माणसं असतात. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, म्हणून बायबलमध्ये देवाने स्पष्ट सांगितलेलं आहे की मानवासारखं माझं पाहणं नाही. मानव बाह्य रूप पाहतो, मी हृदय पाहतो, मी अंतकरण पाहतो, बाहेरच्या गोष्टी नाही बघत.
तुमचे कपडे किती भारी आहेत, तुमची बाहेर गाडी उभी आहे का हे मी बघत नाहीये. तुमच्या खिशात किती पैसे आहेत, तुमच्या नावापुढे कोणती पदवी आहे, तुम्ही किती शिकलेला आहात, तुम्ही किती भारी घरामध्ये राहत आहात, हे माझ्यासाठी महत्वाचं नाहीये. तुमचं हृदय दगडासारखं कडक आहे की त्या स्पंज सारखं मृदू आहे, नरम आहे, कोमल आहे. देव त्याच्याकडे बघतो. येशू ख्रिस्त रस्त्याने फिरत असताना आजारी लोकांना पाहून, दुःखी लोकांना पाहून कळवळला. विधवेच्या मुलाला मेलेलं बघून आणि त्या विधवेला ओक्साबोक्षी रडताना बघून येशू कळवळला. 38 वर्षे पक्षघाताने बेतसैदा तळाजवळ पडून असलेल्या माणसाला बघून येशू कळवळला. लाजर मेला होता, त्याला पुरून 4 दिवस झाले होते, त्याच्या बहिणी रडत होत्या, हे बघून येशू कळवळला. आणि एवढा कळवळला की तो स्वतः रडला. माणसाचं दुःख पाहून देव रडला. ज्याच्या हृदयात दुसऱ्याबद्दल कळवळ आहे, दया आहे, करुणा आहे आणि जो दुसऱ्यांवर खरं प्रेम करू शकतो, तोच देवाचा लाडका मनुष्य आहे. हालेलुया, 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 हालेलुया. तुमच्यापैकी जर कोणी अशी साक्ष दिली की मी पूर्वी अतिशय कडक हृदयाचा होतो, मला कुणाबद्दल कधीही दया येत नव्हती, मी कधी कुणावर प्रेम करत नव्हतो, सगळ्यांना उद्धट बोलायचो, उर्मटपणे वागायचो, शिव्या द्यायचो, पण आता येशूकडे आल्यानंतर माझं हृदय बदललं, मी शांत झालो, आता मी सगळ्यांशी प्रेमाने वागतो, सगळ्यांना समजून घेतो, दुसऱ्यांना मदत करतो, दुसऱ्यांचं दुःख पाहून माझं हृदय रडतं. अशी जर कोणाची साक्ष असेल तर निश्चितपणे तुमची प्रगती झालेली आहे. उन्नती, प्रगती. जर दुसऱ्यांचं दुःख बघून तुम्हाला कळवळ येतो तर तुमची प्रगती झाली. तुम्ही कदाचित अशिक्षित असू शकता, गरीब असू शकता, समाजात तुम्हाला काही मान सन्मान नसेल, पण जर दुसऱ्याचं दुःख बघून तुम्हाला कळवळ येतो म्हणजे तुम्हाला देवाचं हृदय प्राप्त झालेलं आहे. हा कळवळा देवाच्या हृदयात असतो. तुम्हाला जर दुसऱ्याचं दुःख बघून कळवळा येतो म्हणजे तुम्हाला सुद्धा देवाचं हृदय प्राप्त झालेलं आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून येशूने जग सोडायच्या अगोदर शिष्यांना आज्ञा दिली, मी तुम्हाला एक नवीन आज्ञा देतो, जसं मी तुमच्यावर प्रेम केलं. येशू बोलू शकला, मी तुमच्यावर प्रेम केलं. येशूचे 12 शिष्य होते कोण? पेत्राचा भाऊ अंद्रिया, ही अडाणी निरक्षर माणसं जे समुद्रामध्ये मासे पकडायचे, बाजारात नेऊन विकायचे, असलं काम करणारी माणसे येशूचे शिष्य होते. येशूच्या शिष्यांमधला मत्तय जकातीच्या नाक्यावर बसून लोकांना लुबाडायचं काम करायचा. येशूने त्याला सांगितलं, माझ्या मागे ये, आणि तो येशूच्या मागे गेला आणि येशूचा शिष्य बनला. येशूचे सगळे 12 शिष्य अडाणी, निरक्षर, जगाच्या दृष्टीने पापी आणि जगाच्या दृष्टीने तुच्छ मानलेले होते, परंतु येशूने जसा एक माणूस स्वतःच्या सख्या भावावर प्रेम करतो त्याच्यापेक्षा अधिक प्रेम या 12 जणांवरती केलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जेव्हा मी म्हणते की एक माणूस जसा सख्या भावावर प्रेम करतो, तेव्हा मी 30 वर्षाचा माणूस सांगत नाही आणि 25 वर्षाचा पण सांगत नाही. 30 वर्षाचा असो, 25 वर्षाचा आणि त्याच्याही जर पुढे असतील तर त्याचं हृदय बरंच कडक झालेलं असते. पण खरं म्हणजे मी माणूस बोलायला नको, मुलगा बोलायला पाहिजे. 10 वर्षाचा मुलगा असतो ना, तो त्याच्या 8 वर्षाच्या भावावर कसं प्रेम करतो, त्याला हाताला धरून शाळेमध्ये घेऊन जातो, घरी आणल्यावर जेवण भरवतो. मोठे झाल्यावर विसरतात, ती गोष्ट वेगळी, पण 10 वर्षाचा मुलगा 8 वर्षाच्या भावावर जसं प्रेम करतो आणि त्याच्या खांद्यावरून हात टाकतो, अगदी त्याप्रमाणे येशूने 12 अनपढ लोकांचा स्वीकार केला. त्याप्रमाणे 12 अनपढ लोकांवर येशूने प्रेम केलं आणि एवढं प्रेम केलं की आज्ञा द्यायच्या अगोदर येशू त्यांच्या बरोबर जेवायला बसलेला होता. जेवत असताना तो उठला, त्याने 12 शिष्यांचे पाय धुतले. त्या 12 मध्ये असा एक होता यहुदा, जो येशूला पकडून देणार होता, जो येशूचा विश्वासघात करणार होता. येशूला माहित होतं त्याला पकडणारा कोण, त्याचा विश्वासघात करणारा कोण, हे त्याला अगोदरच माहिती होतं.
म्हणून त्याने त्याला बाहेर हाकलून 11 जणांचे पाय धुतले नाहीत, सगळ्या 12 जणांचे पाय धुतले. जेव्हा येशू त्यांचे पाय धुवत होता तेव्हा शिष्यांना धक्का बसला. हे काय सुरू आहे? आमचा गुरु करतोय काय? आमचे पाय कशाला धुतोय? आम्ही तर जगातली अडाणी माणसं आहोत, हा एवढा महान गुरु आहे, आमचे पाय का धुतोय? पेत्र तर येशूला म्हणाला, प्रभूजी तुम्हाला माझे पाय धुवायचे नाहीत, मी नाही धुवू देणार तुम्हाला माझे पाय, मी तर एक पापी माणूस आहे, माझे पाय तुम्ही काय धुणार? परंतु येशू त्याला म्हणाला की मला तुला धुतलं पाहिजे, जर मी तुला धुतलं नाही तर तुला माझ्याबरोबर वाटा मिळणार नाही. आणि त्यानंतर सगळं होऊन झाल्यानंतर 12 जणांचे पाय धुतल्यानंतर येशू जाऊन बसला आणि तो शिष्यांना म्हणतो, तुम्हाला कळलं का मी तुमच्या बाबतीत काय केलं? मी तुमच्या 12 जणांचे पाय धुतले, हे मी काय केलं तुम्हाला कळलं का? तुम्ही मला स्वामी म्हणता, तुम्ही मला प्रभू म्हणता, तुम्ही मला गुरु म्हणता, आणि ते बरोबर आहे, कारण मी स्वामी आहे, मी गुरु आहे, मी प्रभू आहे. पण मी स्वामी असताना जर मी तुमचे पाय धुतले तर तुम्ही सुद्धा एकमेकांचे पाय धुवायला पाहिजेत. हालेलुया, हालेलुया. प्रेम करा, प्रेम करा, प्रेम करा असं फक्त तो बोलला नाही, त्याने करून दाखवलं. त्याची आज्ञा तुम्ही एकमेकांवर प्रेम करा ही फक्त शब्दाची आज्ञा नव्हती, त्याने स्वतः कृतीने करून दाखवलं. कारण देवाची इच्छा आहे या जगातल्या प्रत्येक माणसाने एकमेकांवर खरं मनापासून प्रेम करायला पाहिजे. सगळा स्वार्थ, अहंकार, कठोरपणा बाजूला ठेवून प्रत्येकाने दुसऱ्याचा स्वीकार केला पाहिजे, प्रत्येकाने दुसऱ्यावर मनापासून प्रेम केलं पाहिजे. आणि मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे जर या जगातला प्रत्येक माणूस दुसऱ्यावर प्रेम करायला लागला तर सगळी दुःख संपून जातील, सगळे अश्रू पुसले जातील. आज जी दुःख आहेत, जे कष्ट आहेत, ते माणसाच्या कठोरपणामुळे आहेत. हृदय कठोर झालेलं आहे, हृदय अहंकाराने भरलेलं आहे, कोणाला कोणाबद्दल दया वाटत नाही. येशूला एका माणसाने प्रश्न विचारला, माझा शेजारी कोण? शेजाऱ्यावर मी प्रेम करायचं अशी तुझी आज्ञा आहे, पण शेजारी कोण माझा? तेव्हा येशूने त्याला उत्तर देताना एक घटना सांगितली. एक माणूस यरुशलेमच्या रस्त्याने चालला होता. रस्त्यात त्याला काही गुंडांनी पकडलं, धरून मारलं, त्याचे कपडे काढून टाकले आणि त्याला अर्धमेल्या अवस्थेत रस्त्यावर टाकून देऊन गुंड पळून गेले. हा माणूस उघड्या वागड्या अवस्थेमध्ये आणि बेशुद्ध अवस्थेत रस्त्याच्या कडेला पडून होता. थोड्या वेळानंतर त्या रस्त्यावरून एक याजक आला. त्याने या माणसाला बघितलं, उघडा वागडा अर्धवट शुद्धीत असलेला माणूस. त्याने लांबून बघितलं आणि त्याच्या बाजूला जराही न जाता किंवा त्याला जराही मदत न करता तो लांबूनच निघून गेला. होता कोण? याजक. याजक म्हणजे देवाच्या मंदिरात उभा राहून देवाची सेवा करणारा. लोक त्याला सज्जन म्हणतात, धार्मिक म्हणतात. हा याजक त्या रस्त्यावर आला, बेशुद्ध पडलेल्या माणसाला बघितलं आणि जराही त्याला मदत न करता लांबूनच निघून गेला. थोड्या वेळानंतर लेवी आला. हा लेवी कोण? तो पण देवाच्या मंदिरात उभा राहून देवाची सेवा करणारा. हा लेवी तिकडे आला, त्याने या माणसाला बघितलं आणि त्यानेही काहीही मदत न करता तो पण दुसऱ्या रस्त्याला निघून गेला. अजून थोड्या वेळानंतर एक शोमरोनी माणूस आला. शोमरोनी इस्रायल लोकांच्या दृष्टीने खालच्या जातीतला, तुच्छ मानलेला माणूस त्या रस्त्यावर आला. त्याने या बेशुद्ध झालेल्या माणसाला बघितलं, त्याला खूप दया आली. तो त्याच्या जवळ गेला. त्याच्या अंगावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या, कारण त्याला मारलेलं होतं. या शोमरोनी माणसाने त्याच्याकडे असलेल्या तेलाने, द्राक्षरसाने त्याच्या सगळ्या जखमा धुवून काढल्या. त्याला पट्टी बांधली, त्याला उचलून स्वतःच्या गाढवावर ठेवलं आणि उतार शाळेत घेऊन गेला. एक दिवस उतार शाळेत त्याने त्याची सेवा केली आणि दुसऱ्या दिवशी जाताना उतार शाळेच्या मालकाला पैसे दिले आणि सांगितलं, कृपा करून या माणसाची सगळी सेवा करा, मी तुम्हाला त्याचे पैसे देतो, तुम्ही त्याची सेवा करा, त्याला सांभाळा, आणि नंतर जर पैसे जास्त झाले तर मी जेव्हा पुन्हा या रस्त्यावरून येईन तेव्हा तुम्हाला तुमचे पैसे परत करेन. येशू त्याला विचारतो, या तिघांपैकी
त्या माणसाचा खरा शेजारी कोण? पहिला याजक आणि दुसरा लेवी, दोघंही अशी माणसं जे देवाच्या मंदिरात उभे राहून देवाची सेवा करतात, उपासना करतात. लोक त्यांना सज्जन आणि धार्मिक मानतात. आणि तिसरा माणूस जगाने तुच्छ लेखलेल्या जातीतला, शंभरोणी जातीतला, त्याने उचलून त्याची सगळी सेवा केली. येशू म्हणतो, कोण खरा शेजारी या तिघांमधला? तेव्हा त्या माणसाने उत्तर दिलं, ज्याने त्याची सेवा केली तो, ज्याने त्याच्यावर दया केली तो. तेव्हा येशू म्हणाला, मग जा आणि आतापासून तू पण असंच कर. देवाला हेच पाहिजे. तुम्ही दुसऱ्यांवर प्रेम करा, दुसऱ्यांना मदत करा, दुसऱ्यांची सेवा करा. थोडक्यात दुसऱ्यांवर मनापासून प्रेम करा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशूने स्वतः ही आज्ञा दिली आणि त्याने त्याच्या जीवनातून प्रेम करून दाखवलं. त्याने आंधळ्याचे डोळे उघडले, त्याने मुक्यांना बोलतं केलं, त्याने लंगड्यांना चालतं केलं, त्याने बहिरांना ऐकतं केलं, त्याने मेलेल्यांना जिवंत केलं. हे सगळे चमत्कार फक्त त्याचं सामर्थ्य दाखवत नाहीत, तर त्याचं प्रेम दाखवतं. त्याने प्रेमापोटी केलं. प्रेमापोटी त्याने आंधळ्याचे डोळे उघडले, मुक्याला बोलतं केलं, लंगड्याला चालतं केलं, मेलेल्याला जिवंत केलं. हे सगळं त्याने माणसावरील प्रेमापोटी केलं. आणि या प्रेमाचा कळस म्हणजे माणसाला वाचवण्यासाठी त्याने क्रूसावर स्वतःचं बलिदान केलं. जगातला असा एकमेव गुरु आणि असा एकमेव शिक्षक ज्याने आपल्या मेंढरांना आणि आपल्या लोकांना वाचवण्यासाठी त्यांच्या पापांची शिक्षा स्वतः भोगली आणि रक्त सांडून क्रूसावर बलिदान केलं. हालेलुया, हालेलुया. जेव्हा तो क्रूसावर तडफडत होता, वेदना भोगत होता आणि क्रूसाच्या खाली उभे असलेले लोक हसत होते, त्याची चेष्टा करत होते, तेव्हा त्याने त्या लोकांसाठी देवपित्याकडे प्रार्थना केली, हे बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करत आहेत हे त्यांना समजत नाहीये. तो फक्त बोलला नाही, प्रेम करा, प्रेम करा, प्रेम करा. त्याने त्याच्या जीवनातून सिद्ध करून दिलं. त्याने स्वतः प्रेम केलं. म्हणून जेव्हा येशू शिकवायचा तेव्हा लोक म्हणायचे, हा किती अधिकाराने बोलतोय. तो अधिकाराने बोलायचा, कारण तो स्वतः त्याप्रमाणे जगून दाखवायचा. त्याने फक्त शिष्यानं सांगितलं नाही की प्रेम करा म्हणून, त्याने स्वतः पहिलं प्रेम केलं. आणि आता तो सांगतोय की जसं मी तुमच्यावर प्रेम केलं तसं तुम्हीही एकमेकांवर प्रेम करा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि पुढे येशू म्हणत आहे की तुमची जर एकमेकांवर प्रीती असली, तुम्ही जर एकमेकांवर प्रेम केलं, तर त्यावरून जग ओळखेल की तुम्ही माझे शिष्य आहात. ही येशूच्या शिष्यांची ओळख आहे. जे दुसऱ्यांवर प्रेम करतात ते आहेत येशूचे शिष्य. तुम्हाला येशूचा शिष्य बनायचं आहे, ही येशूची नवीन आज्ञा पाळा. एकमेकांवर प्रेम करा, एकमेकांवर दया करा, एकमेकांबद्दल हृदयात कळवळा आणा. हृदय दगडासारखं कडक राहू देऊ नका. जर तुम्ही दुसऱ्यांवर मनापासून प्रेम केलं तर स्वर्गात देवाच्या हृदयाला आनंद होईल. कारण ही देवाची इच्छा आहे की या जगातल्या प्रत्येक माणसाने एकमेकांवर प्रेम करावं. मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यांनी जर एकमेकांवर प्रेम केलं तर जसं आकाशाच्या वर स्वर्ग आहे तसं या पृथ्वीवर स्वर्ग तयार होईल. पण हे कधी घडणार नाही. जगातले लोक कधीही एकमेकांवर प्रेम करणार नाही, कारण त्यांचं सगळ्यात पहिलं प्रेम आहे पैशावर. जोपर्यंत त्यांना पैसा प्रिय आहे तोपर्यंत माणूस कधी प्रिय होणार नाही. त्यांचं प्रेम पैशावर आहे, त्यांचं प्रेम घरावर, प्रॉपर्टीवर, मालमत्तेवर, जमिनीवर आहे. आणि त्यांचं प्रेम जगातल्या मान सन्मानावर आहे. खूप लोकांना दुसऱ्यांनी त्यांना साहेब बोललेलं आवडते. साहेब, शेठ, शेठ बोललं की त्यांना बरं वाटतं, साहेब बोलले की त्यांना बरं वाटतं. म्हणून ब्रदर म्हणायचे, मी एवढा शिकलेलो आहे आणि कॉलेजमध्ये मला सगळी मुलं सर म्हणायचे, पण आता लोक मला ब्रदर म्हणतात, म्हणजे भाऊ म्हणतात, आणि तेच नाव मला सगळ्यात जास्त आवडतं. हालेलुया, 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 हालेलुया.
खूप लोकांना जगातलं मान सन्मान हवा असतो. त्यांचं प्रेम त्या पैशावर, संपत्तीवर आणि मान सन्मानावर जडलेलं असतं. जोपर्यंत त्यांच्या डोळ्यापुढे पैसा आहे, मान सन्मान आहे, तोपर्यंत त्यांना माणूस कधी दिसणार नाही. म्हणून पैशासाठी भाऊ सख्या भावाचा पण खून करतो, बहीण सख्या बहिणीला पण ठार करते, आणि मुलं आईला पण मारतात, वडिलांना पण मारतात, आणि काही प्रसंगामध्ये आई सुद्धा सख्या मुलीला मारते. पैशासाठी, प्रॉपर्टीसाठी आणि जगातल्या मान सन्मानासाठी. तुम्हाला येशूचं शिष्य व्हायचं आहे. जगातल्या गोष्टींवर प्रेम करू नका, प्रेम देवावर करा आणि प्रेम माणसांवर करा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण सगळ्या जगाला बदलू शकत नाही. जग जर बदललं असतं तर चांगली गोष्ट आहे, पण जग बदलणार नाही. पण तुम्ही स्वतःला बदला. हा चुकतो, तो चुकतो, ती चुकते, ती चुकते असं बोलू नका. स्वतःकडे बोट करा. माझं हृदय किती कडक आहे, माझं हृदय किती कठीण आहे, माझं हृदय किती अहंकारी आहे. मला बदललं पाहिजे, माझ्यात बदल झाला पाहिजे. हे प्रभू, मला दुसऱ्यावर प्रेम करणारं हृदय दे, दुसऱ्यांबद्दल कळवळ असणारं हृदय दे. जसं तुझं हृदय आहे तसं हृदय माझ्यामध्ये तयार करेल. प्रार्थना करा देवाकडे, मनापासून मागा देवाकडे. तुम्ही जगाला बदलू शकत नाही, पण देवाच्या कृपेने तुम्ही स्वतःला बदलू शकता. आणि जर तुम्ही स्वतःला बदललं आणि दुसऱ्यावर मनापासून प्रेम केलं तर देव तुमच्यावर खुश होईल. तुम्ही सगळ्या जगाचा स्वर्ग बनवू शकत नाही, पण तुमचं घर निश्चितपणे स्वर्ग बनेल. हालेलुया, 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 हालेलुया. देव तुमच्यावर खुश होईल, तो तुमच्यावर प्रसन्न होईल, तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल. जर तुम्ही दुसऱ्यावर प्रेम केलं तर निश्चितपणे देव तुमचं जीवन आशीर्वादाने भरून काढेल. कारण ही देवाची इच्छा आहे की आपण दुसऱ्यांवर प्रेम केलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू आजही जिवंत आहे. बायबल म्हणतं येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानयुग सारखाच आहे. होय, तो आजही तसाच आहे. 2000 वर्षापूर्वी जेव्हा तो मनुष्य रूपात या जगामध्ये होता, तेव्हा तो त्याचं प्रेम आणि त्याची अद्भुत कामं जगासमोर प्रकट करत होता. आणि हे त्याचं सामर्थ्य आणि त्याचं प्रेम बदललेलं नाही आहे. प्रभू आजही तसाच आहे. आजही त्याचं प्रेम प्रकट करत आहे. आजही त्याची अद्भुत कामं तो दाखवत आहे. आपल्याला फक्त त्याच्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे, विश्वासाने त्याला हाक मारण्याची गरज आहे. तर आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. विश्वास ठेवा की एका क्षणात प्रभू तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमचं जीवन बदलून टाकेल, तुम्हाला बरं करेल, तुमच्या हृदयामध्ये शांती देईल. तुम्हाला जिथे कुठे आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा. आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा पूर्ण विश्वासाने. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या शरीरातले सगळे आजार या क्षणाला निघून जावोत. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातली सगळी दुःख निघून जावोत. तुमच्या जीवनावर असलेले सगळे शाप येशूच्या नावाने निघून जावोत. सर्व अंधाराची शक्ती आणि सर्व अशुद्धात्मे जे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला सतावत आहेत, प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला तुम्हाला या सगळ्यांपासून मुक्ती मिळो. तुमच्या हृदयातली अस्वस्थता निघून जाऊ, तुमच्या हृदयाची अशांती निघून जाऊ, तुमच्या हृदयातली निराशा निघून जाऊ. आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येवोत. आमीन.